त्या मित्राला सुद्धा कळू गेले असा त्यांचा परिचय आहे समाजामध्ये. समाजसेवा हे पहिल्यापासून करत आहे, त्या माध्यमातून इथं प्रत्येक जण फक्त मित्रत्वामुळे इथं आलेला आहे, त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा. अतिशय प्रेमाने इथं प्रत्येक जण येत आहे. की भैयांना संध्याकाळपासून काल रात्रीपासून शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे. रात्री जवळजवळ 2 वाजेपर्यंत इथं त्यांचे मित्रमंडळ होते, आमचं मित्रमंडळ होतं. प्रत्येक जणांनी इथे येऊन शुभेच्छा मनापासून दिलेल्या आहेत. नितीन भैयांनी सुद्धा तेवढ्याच प्रेमाने त्यांना त्यांचा स्वीकार केलेला आहे शुभेच्छांचा. आणि हा शुभेच्छांचा वर्ष अजूनही किती वेळ चालेल हे सांगता येईल. शुभेच्छा फक्त स्वीकारण्याचा कार्यक्रम आहे, कारण की आचारसंहिता चालू असल्यामुळे कोणाला काही जास्त इथं कार्यक्रम करता आले नाही. बरेच मान्यवर इथे येऊन गेलेले आहेत. दीर्घायुष्याकरता शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ते निरोगी राहावे अशी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं जे कार्य सध्या समाजाकरता चालू आहे ते असंच चालू राहावं. संजय टिकेकर साहेब सुद्धा आले होते, त्यांनी सुद्धा हिंदुत्वाकरता त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. भाऊचं कार्य एवढं सांगावं तेवढं कमी आहे. नितीन भैया अगदी गरिबातल्या गरिबांपासून प्रत्येक समाजामध्ये त्यांची ओळख आहे आणि ते कार्य करत आहेत. त्याबद्दल जास्त न सांगता त्याची अशी इच्छा असते की मी जे कार्य करतो समाजाकरता त्याची कोणाला काही खबर देऊ नका. मीडियामध्ये त्याची चर्चा करू. या अनुषंगाने तुम्हाला हे सांगू इच्छितो, खऱ्या अर्थाने नितीन भैयाला एक वाढदिवसाची गरज असते. ते वेळोवेळी दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी 12 महिने 24 तास म्हणजे गोसेवा हे चालू असते. आपण थंडी आलं तर आपण कंबल वाटप करतो, अन्नदान हे वेळोवेळी चालू असतो. आणि बरेचसे असं सामाजिक कार्य आहे फाउंडेशन मार्फत आपल्या चालू असतं. नितीन भैया असे काही फोटो मीडिया वगैरे मध्ये त्यांचं असं मान्य नाही की त्यांना ते त्यांची प्रसिद्धी करू. ते वेळोवेळी म्हणजे रोज दरवेळी आपण अन्नदान असो किंवा गोसेवा असो हे वेळोवेळी ते नितीन भैया हे करत असतात. खऱ्या अर्थाने त्यांचं सोबत असं नाहीये की कोणाला हे माहिती पडू देऊ. असे शुभेच्छांच्या बरेचसे म्हणजे शुभेच्छा वगळून त्यांचे सामाजिक कार्य हे वेळोवेळी चालू असतात. म्हणजे मागच्या 4-5 वर्षापासून त्यांचा असं मान्यता होती की ते स्वतः हे आपले वाढदिवस साजरा न करता आपण दुसरे काहीतरी करू. तर यावेळेस त्यांनी आम्हाला म्हणजे पूर्ण मित्र परिवारांना आम्हाला मान्यता देऊन ते यावर्षी ते राजी झाले की आपण वाढदिवस साजरा करू. आम्ही परिवार इतना प्यार मिला हमको, इसकी बहुत बहुत खुशी है और बहुत आभार करते हैं हम नितिन भैया के सभी भाई बहनों सभी शुभेच्छा और वर्षा देने के बाद जो सामाजिक काम करते हैं सामाजिक कामों से ऐसा है प्यार लोगों का प्यार इच्छा ये जाते रहे समझाते हैं। युवा स्थान के नितिन भैया मेवाड़े, इनका आज जन्मदिन है और उनका सारे दोस्त परिवार में उनको सब चाहते हैं अच्छे से। सभी की तरफ से उनको वाढदिवस के हार्दिक शुभेच्छा, उनके हार्दिक शुभकामनाएं। आमचा परम मित्र माझे आधारस्तंभ विशेषतः करून मोठे बंधू नितीन भैया मेघावाले यांचा वाढदिवस. जी तुम्हाला सगळी गर्दी दिसतीये प्रेमाची गर्दी आहे. आजकालच्या जीवनात आणि राजकीय जीवनात तुम्हाला सगळं दिसून येत होते की गर्दी कशी जमवली जाते, पण ही फक्त प्रेमाची गर्दी. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ कधीही मनात न ठेवता प्रत्येकाच्या कामाला येणारा माणूस म्हणजे नितीन भैया मेघावाले. कर्मण्ये वाधिकारस्य मा फलेषु कदाचन. कधीच फळाची अपेक्षा केलेली नाहीये आणि परमेश्वरांनी पण काही कमी केलेलं नाहीये असा हा माणूस. तुमचं नाव सांगा. योगेश देशमुख.
बेटा पैसे Now and press the bell icon. Never miss an update.